अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध हा कालौद्याचा आज शोध 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 मॅडम मी इन्स्पेक्टर रोहित वाघ आणि हे बघा हे माझं कार्ड. इन्स्पेक्टर हां मॅम वाईट वाटून घेऊ नका पण केवलचा काल रात्री अपघात झाला. अपघात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या पोटात अन्नातून किंवा पेयातून विष गेलेलं आहे आणि जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याला कोणीही भेटू शकणार नाही. विष कोणी दुसऱ्याने तर दिलं नसेल ना? पण असं कोण केवलचा शत्रू असेल जो इतक्या नीच पातळीवर जाईल? अवी कांबळे नावाचा कोणी कस्टमर या हॉटेलमध्ये आहे? आहे ना, अवी कांबळे रूम नंबर 4 मध्ये राहतो. हो आय सी. सर रागिणी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रूममधनं खाली उतरली तेव्हा ती काउंटरकडे चावी देण्यासाठी गेली आणि नेमका अवी सुद्धा तेव्हाच तिथे आला आणि रागिणीला बघताच त्यांनी सोनल या नावाने तिला हाक मारली. सर अवी आणि सोनल यांचं प्रेम प्रकरण होतं असं कोलतेंनी सांगितलं. हो सर. रोहित तुझ्या लक्षात येत आहेत ना गोष्टी? राईट सर. नाव कमॉन, आता आपल्याला हरदास हॉटेल गाठायचं आहे, रूम नंबर 4. या ऑफिसर. मिस्टर अवी कांबळे, आम्ही इथे का आलो त्याची तुम्हाला कल्पना असेलच. हो म्हणजे केवलबद्दल विचारायला आला असाल. पण सर कसा आहे तो आता? तो अजून शुद्धीत यायचा आहे, मृत्यूशी झुंज देतोय. आम्हाला फक्त चौकशी करायची आहे की हे सगळं कसं झालं. हो म्हणजे त्याच्या फूड पॉयझनिंग बद्दल विचारताय? फूड पॉयझनिंगच झालेलं आहे पण ते कसं झालंय याची चौकशी करायची आहे. खरं तर तुम्ही आमच्याकडे यायला हवं होतं पण तुम्ही आला नाहीत, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडे यावं लागलं. सांगू शकाल? नाही सर म्हणजे त्याचं काय झालं की मी काही दरवेळेला इथे येत नाही हॉटेलला. मी माझ्या कामानिमित्त इथे आलो होतो, म्हणजे याच वेळी या हॉटेलला आलो. इथे आलो तर केवलची भेट झाली. त्याची चांगली ओळख झाली, मैत्रीच झाली ना. तो खुश होता. तो म्हणाला माझी मिसेस येणार आहे, चला मी तुम्हाला पार्टी देतो. त्याने ड्रिंक्सला इन्व्हाइट केलं, मी पण गेलो. आम्ही दोघं ड्रिंक्स घेत होतो त्याच वेळेला त्याला एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी बघून तो खुश झाला पण जशी जशी तो चिठ्ठी वाचायला लागला तो डिस्टर्ब झाला. पण ती चिठ्ठी पाहिल्यावर केवल खुश का झाला तुमचा काय अंदाज? ते अक्षर सोनलचं होतं. सोनल? हो आय मीन मिसेस केवलचं.
सोनल आणि मी पूर्वी एकमेकांवर खूप प्रेम करायचो. सोनल म्हणजे आताची मिसेस रागिणी केवल सुर्वे. आम्ही एकाच कॉलेजात शिकायचो. कधी केव्हा कसे एकमेकांवर प्रेम करायला लागलो कळलं सुद्धा नाही. मी मनोमन निश्चय केला होता, लग्न करीन तर हिच्याशीच. पण तिच्या आईवडिलांना आमचं हे नातं मंजूर नव्हतं. माझी आर्थिक स्थिती बेताची होती ना. तिच्या वडिलांना कळलं तशी त्यांनी पोलिसात रिपोर्ट केली. पोलिसवाले मला उचलून घेऊन गेले. हो, माझं नशीब बलवत्तर म्हणा. ती संज्ञा नव्हती म्हणून पोलिसांना मला सोडून दिलं. पण तिच्या आईवडिलांनी तिला धमक्या देणं सुरू केलं. ती बिथरली. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं, जाऊ दे, झंझटच नको, आपण भेटणंच टाकायचं. आणि आमचा संबंध संपला. मग त्यानंतर मला कळलं की तिचं केवल नावाच्या एका माणसाशी लग्न ठरलंय वगैरे वगैरे. आणि आता मला कळलं की केवल इथे येणार आहे. तर म्हणून मी इथे आलो. म्हणजे फक्त एवढंच बघायला की सोनलचा नवरा कसा आहे, तो तिला सुखात ठेवू शकतो की नाही, एवढंच फक्त मला बघायचं होतं. मी त्याला भेटलो. मला तो खरंच आवडला. सोनल आता आयुष्यभर सुखात राहिल्याची खात्री पटली. खरं तर आता कुठे मी सोनलच्या आयुष्यापासून दूर जायला लागलो होतो तर हे असं होऊन बसलं. ठीक आहे मिस्टर अवी कांबळे, केवलवर विषप्रयोग झालेला हा, आणि तो शुद्धीत असताना तुम्ही त्याला शेवटचं बघितलंय. म्हणून तुम्हाला आता हे शहर सोडून जाता येणार नाही. ही केस संपेपर्यंत. आम्ही जेव्हा बोलवू तेव्हा तुम्हाला यावं लागेल. इज दॅट क्लिअर? ओके ऑफिसर. थँक्यू. रोहित, सर, आपल्याला ती चिठ्ठीची डिटेल्स मिळवायला हवीत. त्या चिठ्ठीमध्ये अवी आणि सोनल असा उल्लेख असेल आणि अवीने काही ऍक्शन घेतली असेल तर तो खून ठरेल. अण्णासाहेब, अरे कबूल केलं का त्याने? घेऊन जाताना त्यांना? नाही, अजून नाही. का? निश्चित पुरावा हाती लागत नाही. हे पहा, त्या अवी कांबळेबद्दल मला जास्त काय माहिती नाही, पण तुम्ही म्हणालात म्हणून त्याला आजपर्यंत हॉटेलमध्ये ठेवून घेतले. म्हणजे काय, त्याला इथनं अजिबात जाऊ द्यायचं नाही. तो संशयित गुन्हेगार आहे. बरं अण्णासाहेब, ज्या दिवशी हॉटेलमध्ये हा विषप्रयोग झाला त्या दिवशी केवलच्या रूममध्ये तुमच्या स्टाफपैकी कुणीतरी त्याला चिठ्ठी नेऊन दिली. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे?
सी, तर ही भानगड आहे. बरं अण्णासाहेब, थँक्यू व्हेरी मच. अरे पण केबलचं काय झालं? केस अजून उलगडत आहे आणि तब्येतीचं म्हणाल तर नाही ते जाऊ देवा, त्याची तब्येत कशी आहे ते सांगा. तेच सांगतोय, ते तुम्हाला डॉक्टरांना विचारावं लागेल. हो. थँक्यू. डॉक्टर साहेब, तुम्ही जर मला मदत केली नाही तर मी ही केस सॉल्व्ह कशी करू? मी काय मदत करणार? मला केवलला 2च प्रश्न विचारायचे आहेत. आर यू जॉकिंग इन्स्पेक्टर अमर? अहो केवळ तिथं बेशुद्ध आहे. त्याच्या जगण्या मरण्याचंच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे उत्तर मागताय. आय अंडरस्टँड, पण आत्महत्या करणं हाही एक गुन्हाच आहे, नाही का? केवळ 2च प्रश्न विचारायचे आहेत मला. हां, आणि त्याला इथे ट्रीटमेंटमध्ये काही कमी होत असेल तर आपण त्याची दुसरीकडे व्यवस्था करू. आजपर्यंत असं कधी झालंय? आजपर्यंत मी तुमच्याकडे फक्त डेड बॉडीजच पाठवले आहेत. व्हॉट डू यू मीन इन्स्पेक्टर अमर? डॉक्टर, माझी एक विनंती आहे तुम्हाला. मला एक सेपरेट रूम हवी आहे. कशाला? केवळसोबत इथं राहायचं तुम्हाला? नाही नाही, रागिणी मॅडमना काही मला प्रश्न विचारायचे आहेत, पण मी ते इथे कॉरिडॉरमध्ये विचारू शकत नाही. ओके, आय विल मेक सम अरेंजमेंट. आपण प्लीज त्या समोरच्या खोलीत जा. थँक्यू डॉक्टर. नीता, सर. रागिणी मॅडमना तिकडे घेऊन ये. ओके सर. सर. रागिणी मॅडम, तुम्ही खूप काळजीत आहात, मी समजू शकतो, पण कायद्यानुसार काही गोष्टी आम्हाला कराव्याच लागतात. मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. विचारा ना. मॅडम, तुम्ही या लग्नाने खुश होतात? लग्नाला फक्त 2च महिने झाले, असं का विचारताय? मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, या लग्नाने तुम्ही खुश होतात की नाही सोनल? म्हणजे? आम्ही तुमच्या अवी कांबळेला भेटलोय. नाही, तुमचा गैरसमज होणं साहजिकच आहे. तुम्हाला जे कळलं ते खरंच आहे. लग्नाआधी माझं अवीवर प्रेम होतं, इतकं की त्याच्याशिवाय मी कधी कुणाचा विचारही केला नाही. पण माझ्या आईबाबांनी केवल बरोबर लग्न कर, नाही तर आम्ही आत्महत्या करू, अशी धमकीच दिली होती. त्यानंतर आईची परिस्थिती सुद्धा खालवली. नाईलाजानं मला माझ्या प्रेमाचा त्याग करावा लागला आणि केवलची लग्नाला तयार झाले. पण मी त्याची कधी झालेच नाही. हळूहळू मी त्याच्यावर अन्याय करते असं मला वाटायला लागलं. पण
पण मी कधी त्याची वाट नाही पाहिली, त्याच्यासाठी कधी नटले नाही, पण तरी सुद्धा तो माझ्याशी चांगलंच वागत राहिला. इतकं की त्याच्या समोर सुद्धा मी थंडपणेच जायची. तो इतका गोड, शांत. लग्नाच्या काही दिवसातच मी आजारी पडले, कावीळ झालेली मला. पण त्या 8 दिवसात केवळने जे माझ्यासाठी केले ना, ते मी कधी जन्मभर विसरू शकणार नाही. मी बरी झाले, तनाने, मनाने. नंतर मी अविला विसरण्याचा निश्चय घेतला आणि केवळला स्वीकारण्याचा. मॅडम, तुम्ही केवलला चिठ्ठी लिहिली होती? नाही, इथे येणारच होती तर मग चिठ्ठी कशाला लिहू? सर, येस. अरे कबूल केलं का त्याने? घेऊन जाताना त्यांना? नाही, अजून नाही. का? निश्चित पुरावा हाती लागत नाही. हे पहा, त्या अवी कांबळेबद्दल मला जास्त काय माहिती नाही, पण तुम्ही म्हणालात म्हणून त्याला आजपर्यंत हॉटेलमध्ये ठेवून घेतलंय. म्हणजे काय, त्याला इथनं अजिबात जाऊ द्यायचं नाही. तो संशयित गुन्हेगार आहे. बरं अण्णासाहेब, ज्या दिवशी हॉटेलमध्ये हा विषप्रयोग झाला त्या दिवशी केवलच्या रूममध्ये तुमच्या स्टाफपैकी कुणीतरी त्याला चिठ्ठी नेऊन दिली. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? चिठ्ठी? हो, ते पत्र होतं. त्या पत्राची मोठी गंमतच झाली बघा. गंमत? हो हो, केवलला कुणीतरी त्याच्या हेड ऑफिसमध्ये एक पत्र पाठवलं होतं. हां. तेव्हा केवल तिथे नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं की ह्या ऑफिसमध्ये ते पत्र पाठवलं. ह्या ऑफिसमधून त्याने हॉटेलवरती पत्र पाठवलं. त्यावेळेला नेमकं केवळ पुण्याला गेला होता. अच्छा. त्या हेड ऑफिसला ते पत्र ते असं फिरतच झाले. त्यांनी पुन्हा त्या ऑफिसमध्ये पाठवलं. त्या ऑफिसमध्ये पुन्हा हॉटेलमध्ये पाठवलं. शेवटी मी ते पत्र इथेच ठेवून घेतलं. म्हटलं केवळ कधी ना कधी इथे येणारच आहे. आणि त्या दिवशी नेमका केवळ आला आणि आमच्या स्टाफद्वारे मी त्याच्या रूमवरती ते पत्र पाठवलं. ओ आय सी. ही भानगड आहे. मॅडम, मी पुन्हा एकदा विचारतोय, तुम्ही केवलला चिठ्ठी लिहिली होतीत का? एकदा सांगितलं ना नाही म्हणून. 2 महिन्यांपूर्वी हेड ऑफिसला पाठवली होती. ती चिठ्ठी त्याचं काय, ती मिळाली का तुम्हाला? हे खरं आहे की नाही? खरंय ते. 2 महिन्यापूर्वी लग्न ठरल्यावर केवळला मी त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर एक चिठ्ठी लिहिली होती. हेच सांगायला की अविनाशचं आणि माझं प्रेम आहे. कदाचित ते वाचून तो लग्नाला नकार करेन, पण तसं झालंच नाही. उलट तो लग्नाला तयार झाला, माझ्याशी चांगलं वागायला लागला. लग्नानंतर कधी त्याने विषयही काढला नाही. देवाकडे हीच प्रार्थना केली की ती चिठ्ठी त्याला कधीच भेटू नये. पण मॅडम, नियतीने बदला घेतलाच. तुम्ही लिहिलेली चिठ्ठी बरीच फिरली, कारण केवलचा फिरतीचा जॉब होता, पुणे आणि इकडे तिकडे. आणि त्या दिवशी त्याला हॉटेलमध्ये ती चिठ्ठी मिळाली. ती चिठ्ठी वाचल्यावर त्यांनी विष घेतलं. ते विष कसं आणि केव्हा घ्यायचं हे त्याला चांगलं ठाऊक होतं, कारण तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता. त्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांनी विष घेतलं आणि आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. आता मी काय करू? आपली चूक मान्य करा आणि समजा तुम्हाला देवाने एक संधी दिलीच तर केवलला प्रेमाने जिंका, कारण नेहमीच चांगली माणसं ज्यांचं मन चांगलं असतं त्याला प्रेमाने जिंकू शकतात. रागिणी मॅडम, केवळ शुद्धीवर आलाय, तुम्ही त्याला भेटू शकता. अमर सर, फक्त तुमच्यामुळेच मला माझा नवरा परत मिळाला. थँक्यू व्हेरी मच. रागिणी मॅडम, तुमच्यासारख्या अनेक बायका अशा चुका करतात, पण एक सांगू, प्रेम हे कधी उथळ नसावं, ते मॅच्युअर्ड असावं. प्रेमाने माणसालाच काय अहो, जग देखील चिंता येतं. चा आकर्षणाला प्रेम समजणारी आजची पिढी स्वतःच स्वतःच्या आयुष्यात
विष कालवते. युवा पिढीच्या अनेक समस्या निव्वळ संयमानेच सुटू शकतात. जामकरांचा बंगला माहिती जामकरांचा खून झालाय. ताबडतोब त्या बंगल्यावर जा. तिथे सांगायचं की ती बॉडी मुळात दोष ना माझ्या तारुण्याचा, माझ्या भावना शिरतेच. स्पष्ट सांगाल का?